हे प्रभू, तू पुढ्यानपुढे आम्हाला निवासस्थान आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वीच तू पृथ्वी व जग ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीच मिळतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहे. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहे. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहे. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. आम्ही घाबरून जातो. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेविले आहेस, आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहे. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुजरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असली तरी त्याचा डामडोळ केवळ कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बल कोणाला समजते आणि तुझे भय बाळगणे की कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गण्य शिकव की आम्हाला शून्य अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, परत वीर किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीतच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. जेवढे दिवस तू आम्हाला पिढिले, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिली, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रगट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीच नाही, आमच्या हातचे काम सिद्धीच नाही. आमेन.